मुंबईच्या महापौराबद्दल सर्वात मोठी आणि हादरवणारी बातमी सध्या समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांना शिंदे सेनेचा मोठा पाठिंबा. मुंबई महानगरपालिकेचा महापौर ठाकरे सेनेचाच होणार. जवळपास 5 नवीन नावे आता निश्चित झाल्याचं सूत्रामार्फत महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपला पूर्ण 5 वर्षासाठी महापौर आपलाच पाहिजे होता, परंतु शिंदे सेना यासाठी तयार नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच मार्ग मोकळा झाला आहे या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतंय. सूत्रामार्फत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेचा मोठा विजय झाला होता, पण महापौर कोणाचा होणार हा प्रश्न काल रात्रीपर्यंत या ठिकाणी अनुत्तरित होत होता. पण सगळ्यांना वाटत होतं की भाजपकडे जास्त जागा असल्यामुळे भाजपलाच या ठिकाणी महापौर पद या ठिकाणी मिळणार, परंतु भाजप महापौर पद सोडणार नाही असं वाटत होतं. परंतु निकालानंतर काही तासातच एकनाथ शिंदेनी आपल्या विजय झालेल्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये हलवण्यासाठी आदेश दिला. 5 स्टार हॉटेलमध्ये सर्व नगरसेवकांना या ठिकाणी हलवण्यात आलं आणि इथूनच सगळा गेम या ठिकाणी लागलेला आहे, फसलेला आहे. खेळ पालटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. याच नगरसेवकांना ठाकरे सेनेने संपर्क साधल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येते. त्यामुळे मोठी राजकारणात खळबळ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आता अशा मोठ्या एका गोंधळामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाबाहेर दौऱ्यांसाठी गेलेत. त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता मुख्यमंत्री परत आल्यानंतर निर्णय घेतील, पण काल मध्यरात्री मुख्यमंत्री देशाबाहेर गेल्याचा डाव साधून एक गुपितचा डाव आता राज्याचे खासदार ठाकरे सेनेचे आता या ठिकाणी रणधीर राऊत यांनी एक मोठा डाव टाकलाय, ज्यामुळे मुंबईचा महापौर आता उद्धव ठाकरेंचाच होणार आहे. आता निश्चित झालं आहे. या 5 नावे आता समोर आल्याचं पाहायला मिळतं. हे 5 नावे कोणते आहेत ते लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शिंदे सेना आणि ठाकरे एकत्र येण्याची चर्चा या ठिकाणी जोरदार सुरू आहे. रात्री एक मोठी गोंधळ आणि गोंधळामध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला. त्यामुळेच आता याचं पूर्ण चित्र उलटलंय. कालपर्यंत जे अशक्य होतं आता ते शक्य वाटायला लागलंय आणि महापौर पदासाठी एक वेगळंच नाव समोर आलंय, ज्याला कोणी विचारही केला नव्हता. मग मध्यरात्री मुंबईमध्ये असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे राजकीय भूकंप मोठा झालाय. भाजप, शिंदे आणि ठाकरे हे 3 खेळाडू आता जोरदार चर्चेमध्ये आता येऊ लागलेत. पण इथे सगळ्यात मोठी चूक झाली. काल मध्यरात्री एक असं नाव चर्चा झालं. नाव कोणत्याही बातमीत नव्हतं, कोणत्याही संरक्षणात नव्हतं, कोणत्याही यादीत असं ते नाव नव्हतं, पण ते वेगळं नाव समोर आलं आहे, ज्यामुळे आता संपूर्ण राजकारणामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांच्या या ठिकाणी आता घाम फुटल्याचं पाहायला मिळतं आहे. काल मध्यरात्री असा एक गुपित सौदा झाल्याचं बघायला मिळतं, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. बाहेरच्या देशाचे मुख्यमंत्री फिरायला गेलेत, तिकडे त्यांना फोन जाऊ लागलेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई म्हणजे आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि ते ठाकरे सेनेचा महापौर पाहिजे. आतापर्यंत बाळासाहेबांनी जे केलं ते इथून पुढे असंच चाललं पाहिजे, अशाच प्रकारचा मेसेज आता या ठिकाणी शिंदे सेनेच्या या ठिकाणी नगरसेवकांना घेतला गेला आहे आणि यामुळेच मोठी खळबळ सुरू झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळतंय. देशाची राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं, आर्थिक राजधानी या ठिकाणी मुंबईला पाहिलं जातं. बाळासाहेबांचे जिथे समुद्राच्या लाटाप्रमाणे राजकारण कधी शांत नसतं, काल मध्यरात्री असं काहीतरी वेगळं घडलं, ज्यामुळे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरा सोडला. काल मध्यरात्रीपर्यंत शिंदे सेनेचे आता हॉटेलमध्ये 29 नगरसेवक त्या ठिकाणी ठेवलेले होते. त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नगरसेवकांनी मित्रपक्षांनी फोन केल्याचं पाहायला मिळतंय. त्यातील काही नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येणार असंही पाहायला मिळतंय. त्यामुळेच ठाकरेंचाच महापौर होणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर होण्याची प्रकार या ठिकाणी बोललं जात आहे. आणि त्यामुळेच नेमकी कोणती 5 नावे या ठिकाणी समोर आली आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहोत. एका रात्रीत काल सगळं चित्र पालटलंय. आज मुंबईच्या गल्ली बोळापासून ते दिल्लीपर्यंत एकच मोठा प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे नवा मुंबईचा महापौर कोण होणार. खरंच मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरे गटाचा होणार का भाजपचा होणार, का एकनाथ शिंदेचा होणार, की उद्धव बाळासाहेब ठाकरेचा होणार. सगळीकडे आता या ठिकाणी मते पडू लागलीत.
म्हणजे ऑनलाईन माध्यमातून सगळीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर झाला पाहिजे अशा प्रकारची मते ऑनलाईन माध्यमातून सगळ्या टी व्ही चॅनल वगैरे या ठिकाणी देऊ लागलेत. त्यामुळे सगळं गणितच बिघडलं आहे. काल मध्यरात्रीपर्यंत असं काय घडलं ज्यामुळे या ठिकाणी महापौर पदाचा सौदा झाला आहे, कोणतं वेगळं महापौर पदाचं नाव चर्चा झालं आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. या ठिकाणी लगेच पुढे पाहणार आहोत. 2 मिनिटे बनून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. नेमकं 5 नावे कोणाची समोर आली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आता या ठिकाणी चर्चेत मोठे असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजेच BMC निवडणूक निकाल लागल्यानंतर मुंबईत एकच जल्लोष जोरदार बघायला मिळाला. म्हणजे आता 227 जागांपैकी 79 जागा ज्या काही आहेत त्या भाजपला मिळाल्यात. त्यामुळे भाजप काय म्हणतो की आमचाच महापौर 5 वर्ष राहिला पाहिजे. परंतु आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने हे आता अमान्य केले आहेत. त्यातच आता ते म्हणणार आहेत आमच्या जरी जागा कमी असल्या तरीसुद्धा आमचाच महापौर पाहिजे किंवा 2.5 वर्ष भाजपला महापौर होऊ द्या आणि राहिलेले 2.5 वर्ष आम्ही या ठिकाणी महापौर राहू. भाजपचा 79 जागा आल्याने भाजपला ते मान्य नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे या ठिकाणी बोलून गेले. आता सूत्रामार्फत महत्त्वाची माहिती समोर येते आहे की आता वाट मोकळी झाली आहे. वाट मोकळी म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये आता जे काही 29 नगरसेवक आता या ठिकाणी शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे आलेत आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी शिवसेनेत जाते ते काय या ठिकाणी मोठा आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता संधीचा फायदा घेऊन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या ठिकाणी महापौर होतोय असा प्रश्न गुपित या ठिकाणी निर्माण झाला. आता नेमकं गुलाल कोणाचा उधळणार, नेमकं महापौर कोणाचा होणार. नाराज झालेले उद्धव बाळासाहेब ठाकरे जी काही या ठिकाणी प्रेम करणारी जनता आहे ती परत एकदा गुलाल उधळते की काय असा प्रश्न निर्माण होतोय. सगळीकडे आता चर्चा तर रंगू लागली आहेत. नेमकी कोणकोणती ती 5 नावे महापौर पदासाठी समोर आली आहे ते पाहिल्याशिवाय या ठिकाणी व्हिडिओ बंद करायचा नाही. 5ही नावे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील मोठ्या मोठ्या बड्या नेत्यांची आता या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी लक्षात ठेवा निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना तातडीने मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी साहेबांनी दिले होते. कारण एकनाथ शिंदे साहेबांना भीती होती भाजप तर आपले त्या ठिकाणी नगरसेवक फोडणार नाही ना, उद्धव साहेब तर आपले नगरसेवक फोडणार नाही ना. कारण उद्धव साहेबांच्या या ठिकाणी पक्षातून आता आपल्याला शिवसेनेत प्रवेश केलेल्या जवळपास 65 नगरसेवक आता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आहेत. त्यामुळे त्यांना तिकडे प्रवेश करण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे मोठी भीती ही या एकनाथ शिंदेंना होती. काल मध्यरात्री त्यांनी सर्व 29 नगरसेवकांना तातडीने मुंबईच्या आलिशान हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश दिले. खरं तर 48 तासापूर्वी काल मध्यरात्री जी एक गुपित या ठिकाणी घटना घडली या घटनेनं संपूर्ण चित्रच पालटल्याचं पाहायला मिळतं. प्रकरणाची जी काही होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब 29 विजयी उमेदवारांना घेऊन हॉटेलमध्ये हलवण्याचे त्या ठिकाणी काम आदेश दिले होते. त्यानंतर हा मोबाईल नंबर उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकाकडे होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कॉलसुद्धा गेल्याची माहिती या ठिकाणी समोर येते. तर तिथूनच मतदान केलं आणि त्यामुळे जर असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी आता एकनाथ शिंदे यांना कळायला बंद झालं आहे. कारण भाजप काय म्हणतंय आमच्या 79 जागा आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या 79 जागा निवडून आल्यात. त्यामुळे आमचाच महापौर 5 वर्षासाठी मुंबईचा असायला पाहिजे असं या ठिकाणी भाजपा म्हणत आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की बाळासाहेबांचं जे वचन आहे गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी मुंबईचा महापौर हा बाळासाहेबांचाच या ठिकाणी असायला पाहिजे आणि राहणार सुद्धा असा महापौर पाहिजे. एक तर तुम्ही असं मान्य करा किंवा 2.5 वर्ष तुम्हाला आणि 2.5 वर्ष महापौर पद मला द्या, नंतर भाजपला तुमचा महापौर या ठिकाणी करतो. परंतु यासाठी स्पष्टपणे नकार हा भाजपने दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना पर्याय आता 2च आहेत. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देणं किंवा या ठिकाणी सत्तेतून बाहेर पडणं. 2 पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाल्याने संपूर्ण राजकारणाचं चित्र पालटलं. याचा संधीचा फायदा घेऊन स्वतः एकनाथ या ठिकाणी संजय राऊत यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन ज्या हॉटेलमध्ये 29 नगरसेवक हे शिंदेचे होते त्या ठिकाणी या ठिकाणी राऊत यांनी भेट दिली आणि शिंदे सेनेने लपवले आहेत त्यांना जाऊन भेटण्याची या ठिकाणी विनंती केली आहे. आणि तशा प्रकारे संजय राऊत जर त्या नगरसेवकांना भेटले तर या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मोठा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा महापौर बनण्याची दाट शक्यता आहे. जर भाजपने 2.5 वर्ष त्या ठिकाणी मान्य केलं म्हणजे जर 2.5 वर्ष आणि
आमचा आणि 2.5 वर्ष तुमचा महापौर होईल असं जर मान्य या ठिकाणी भाजपनं केलं तर शिंदे सेनेला 2.5 वर्ष महापौर या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि भाजप हा या ठिकाणी मोठा पक्ष बनू शकतो. परंतु सध्याचं चित्र असं दिसतंय की भाजपला ते मान्य नाही, कारण जवळपास या ठिकाणी 29 नगरसेवक फक्त शिंदे सेनेला आलेत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा डबल या ठिकाणी जवळपास डबलपेक्षाही डबल या ठिकाणी भाजपचे नगरसेवक असल्याने भाजपला वाटतंय की 5 वर्षापर्यंत नगरसेवक आपलाच पाहिजे. त्यामुळे भाजपला सुद्धा कळायचं बंद झालंय. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यानिमित्त बाहेरच्या देशामध्ये गेलेत. याचा संधीचा फायदा संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे हे काय 65 नगरसेवक या ठिकाणी मागच्या 2 वर्षाच्या पाठीमागे फुटले होते त्यांनाच फोन करून या ठिकाणी परत बोलून घेतील का, या ठिकाणी एक मोठा या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचा आता महापौर बनतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महापौर बनतोय या ठिकाणी आता पाहायला नक्कीच आपण पाहूया. तुम्हाला अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या राजकारणाच्या या खेळीहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा.